प्रमोद म्हस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी जमा झाली होती। या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते। गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना पायी चालत शाळेत जावे लागत, यासाठी जे 200 सायकलचा वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले। अगवाडीसाठी 200 खेळण्याचे साहित्याचा संच देण्यात आला। त्यांच्याबरोबर आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारतचे कार्डचे वाटप करण्यात आले। खरं तर गेल्या वर्षापासून पेण मतदारसंघातील जनतेला एक खरा समाजसेवक लाभला आहे। प्रमोद म्हस्कर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा दिवस रात्र सुरू आहे। शालेय वस्तूचे वाटप असेल, वादळात घराचे पत्रे गेले असतील, आजारी रुग्ण असेल, यांना दिलदार मनाने आर्थिक मदत केली जाते। त्यामुळे पेण मतदारसंघात मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त यांचे तुफान गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आली होती। हेच त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची पोचपावती आहे। ना नगरसेवक, ना आमदार, ना कोणतेही पद, तरी एखाद्या आमदाराच्या वाढदिवसाला गर्दी होते, त्यांच्यापेक्षाही जास्त गर्दी समाजसेवक प्रमोद म्हस्कर यांच्या वाढदिवसाला झाली। पुढच्या काळात प्रमोद म्हस्कर नावाचं वादळ आपल्या सामाजिक कामातून रायगडमध्ये भोगावताना दिसेल। तर मी त्याला सांगितलं की तुम्ही वाढदिवस साजरा करा, पण त्याप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानची जी मूळ तत्व आहेत की सर्व समाज वाटताना किंवा जे येणारी लोक आहेत त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे। म्हणून आज आपण इथे सर्व जातीचे दाखले असो, आयुष्यमान कार्ड असो, मोठीचं ऑपरेशन किंवा चष्मे वाटप असो, लायन्स क्लब कोल्हापूर आणि रोहातर्फे जे आयोजित केलेलं आहे, त्याप्रमाणे इथे जेवढे आपले रजिस्टर सभासद आहेत त्यांच्याकडे आपण टी शर्ट देतोय। त्याचप्रमाणे 200 अंगणवाड्यांना आपण खेळणी वाटप करतो तालुक्यातील। तसेच 100 आदिवासी व ठाकूर समाजातील मुलींना आपण 100 सायकलचा वाटप करत आहोत। असे अनेक उपक्रम, तसेच झाडे जगवा हे जे ब्रीड वाक्य आहे त्याप्रमाणे आपण प्रत्येक इथून जाणाऱ्या नागरिकाला किंवा तरुणाला किंवा कोणी असो तर आंब्याचं झाड म्हणून रिटर्न गिफ्टच्या स्वरूपात देणार आहोत, जेणेकरून त्यांनी झाडे लावली पाहिजे। आणि असा भव्य दिव्य सोहळा आज फार मन भारावून आलेला आहे। काही बोलायचं सुचत नाही आहे, परंतु मी एवढे बोलेल की ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो आहे, ज्या समाजात मला एवढं काही दिलेलं आहे, तर त्या समाजाला माझं काहीतरी देणं लागतं। आणि ते देणं म्हणजे मला आयुष्यभर या समाजाची सेवा करायची आहे आणि भविष्यात माझ्याकडून असे चांगले मदतीचा